पहा विद्यार्थी मित्रांनो, घड्याळ किंवा वेळेवर आधारित गणित कसं सोडवायचं. अगदी सोपा प्रश्न. प्रश्न काय आहे? दीक्षा 31 डिसेंबर 2024 म्हणजे वर्षाचा शेवटचा दिवस. 2024 रोजी रात्री किती वाजता झोपली? 9:30 म्हणजे 9:30 वाजता झोपली. आणि 1 जानेवारी 2025 म्हणजे पुढच्या वर्षी उठली. पुढच्या वर्षी उठली म्हणजेच लगेच दुसऱ्या दिवशी उठली, आहे की नाही? 1 जानेवारी 2025 रोजी 7:20 उठली. तर ती किती वेळ झोपली? आता एवढा मोठा प्रश्न पाहून तुम्हाला मोठा प्रश्न पडला असेल की उत्तर कसं काढायचं. अगदी सोपी पद्धत, फार डोकं लावायची गरज नाही. बघ किती वाजता झोपली? किती वाजता झोपली फक्त लक्षात ठेवा. किती वाजता झोपली? 9:30. आणि किती वाजता उठली? दुसऱ्या दिवशी सकाळी 7:20. एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर आता मला सांगा, संध्याकाळी 9:30 रात्रीचे ते रात्री 12 पर्यंत किती वेळ झाला? एकूण संध्याकाळचे 9:30 पासून ते 12 पर्यंत, रात्री 12 पर्यंत किती झाले सांगा? 2.5 तास. किती? म्हणजे 2 तास 30 मिनिटे. 2 तास 12 पर्यंत. आणि संध्याकाळी 12 पासून ते सकाळी 7:20 पर्यंत किती तास झाला सांगा? संध्याकाळी 12 पासून सकाळी 7:20 पर्यंत म्हणजे 7 तास 20 मिनिटे. किती? अगदी सोपं. आता या दोघांची बेरीज करा. रात्री 9:30 ते 12 म्हणजे 2.5 तास आणि 12 ते 7:20 म्हणजे 7 तास 20 मिनिटे. आणि म्हणून दोघांची बेरीज करा. 0 3 आणि 2 5 7 आणि 2 9. 9 तास 50 मिनिटे. दोन्ही मिळून किती तास झोपली ती? दीक्षा किती तास झोपली? 9 तास 50 मिनिटे. एवढा वेळ झोपायचा असते का? नाही. म्हणजे उदाहरणासाठी सांगितलेलं आपल्याला. पर्याय कुठे आहे बघा? 9 तास 50 मिनिटे. पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे.